शास्त्रकारांनी सृष्टीचे दोन प्रकार केलेले आहेत, ईश निर्मित सृष्टी आणि जीवनिर्मित सृष्टी. भौतिक सृष्टी ही ईश निर्मित आहे आणि मनोमय सृष्टी ही जीवनिर्मित आहे. या मोबाईलने मनोमय सृष्टीचा फार विकास केलेला आहे आणि मनोमय सृष्टी ही दुःखाला आणि सुखाला कारण आहे. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी दुःखही देत नाही आणि सुखही देत नाही, बाधक तर नाहीच उलट साधक आहे. पण ही मानसिक सृष्टी दुःखाला कारणीभूत असते आणि मोबाईल त्या मानसिक सृष्टीला असं पाणी खत घालीत राहत, त्याचं मन देवाकडे जाऊच देत नाही महाराज. लगेचच अशा प्रकारचं संसाराच्या वस्तूशी आसक्त बनवते. असं मी म्हणलं म्हणजे कोणी मोबाईल सोडून देतील असं नाही. तरीही ज्या वेळेला आपल्याला भगवंताचं चिंतन करायचंय अशा वेळेला त्याला बाजूलाच ठेवावं, जर भगवंताकडे वृत्ती जावी असं वाटत असेल तर.